नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात रिपाईला खिंडार, महिलाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रिपाईच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा कर्लाद यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ सायंकाळी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनीषा कर्लाद यांनी विटावा, रेतीबंदर, माचीवाडा इत्यादी भागातील कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश केला. रामदास आठवले हे भाजपसोबत गेले आहेत. सध्या भाजपकडून संविधान विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याविरोधात लढण्याची भूमिका घेण्याऐवजी आठवले भाजपला साथ देत असल्याने आपण संविधान रक्षणासाठी शरदचंद्र पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणार आहोत, असं कर्लाद यांनी सांगितले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कर्लाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन त्यांचं स्वागत केलंय. दरम्यान मनीषा कर्लाद आणि त्यांचे दिवंगत पती गणपत कर्लाद हे दलित पॅंथर असून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. नामांतर लढा, रिडल्स इत्यादी आंदोलनामध्ये ते दाम्पत्य सक्रिय होते. गणपत कर्लाद यांच्या निधनानंतर मनीषा कर्लाद यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विटावा परिसरात ताकद अधिकच वाढली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे उभ्या असलेल्या अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ गेली 2 दिवस प्रचार दौरा सुरू आहे. आणि या दरम्यान सकाळी मुंब्रा येथे उलेमा कमिटीच्या सोबतची बैठक असेल, दिवा संघर्ष समितीच्या सोबतची बैठक असेल किंवा आत्ताची एकूण जाहीर सभा, हा सगळा एकूण प्रचाराचा जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांतही आपल्यासोबत शेअर करावा. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे एकूण चित्र दिसतंय त्यामध्ये एकीकडे एक कुजबूज अशी काहीतरी चाललेली होती की उमेदवार काय दिलेला आहे, तुम्ही कोण उमेदवार दिलेला आहे. तर मला असं वाटतं की विरोधकांनीही आणि सगळ्यांनीच अशा पद्धतीने स्टेटमेंट करून एका अर्थाने आपण महिलांचा सन्मान कमी करत आहात. एक मध्यमवर्गीय महिला जर लढत असेल, ताकदीने लढत असेल, तर उलट आपण सगळ्यांनी प्रोत्साहित करायला हवं. एक दुसरं असं की श्रीकांत शिंदेजी किंवा त्यांचे सगळे भक्तुल्ले समर्थक असे सगळे लोक ज्यांना असं वाटते की अरे ही निवडणूक तर आम्ही वनवेच काढू शकतो आणि या निवडणुकीत तर काय म्हणजे आमच्या समोर आम्हाला तर केक वॉक एंट्रीच आहे, तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की इतकं काही सोपं त्यांच्यासाठी असणार नाही. कारण जेव्हा एकनाथ शिंदेजी सांगत होते की काय मुख्यमंत्र्याच्या शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊच नाही का, जर एक शेतकऱ्याचा सामान्य पोरगा, अर्थात ते सामान्य नव्हतेच कारण इतकी वर्ष त्यांनी ठाणे महापालिकेची सत्ता असेल, आधीची अनेक महत्वाची खाती असतील, मंत्रिपद, आमदारक्या, हे सगळं भोगलेलं होतं, तरीही जर शेतकऱ्याचा पोरगा एक लढत देऊ शकतो तर मध्यमवर्गीय एक महिला ही लढत का बरं लढू शकणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होतात, त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले, मग हे प्रसंग खोटे कसे, असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 2 वर्षांनंतर त्यांना आपण खोटं दाखवलं असल्याची कबुली देत याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असल्याचा आरोप विचारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2013मध्ये 5 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो, मात्र त्यांना केवळ शिवसेना संपवायचीच होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती केला आहे. आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते असं देखील शिंदे म्हणाले होते. मात्र मागील 2 निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचंच काम शिंदे यांनी केलं. ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंदे तिकडे घेऊन जात असत, त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या कामावरती निवडून आलो आहे. शिंदे यांनी केलेलं बंड फोडलेली शिवसेना हे केवळ खुर्चीसाठीच होती असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. शिंदे यांनी पहिले आमदारकीचं तिकीट मीच मिळवून दिलं, आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय केलं त्याची उत्तरं आधी द्या असा सवालही त्यांनी केला आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, काँग्रेस राष्ट्रवादी फोडली, केवळ सेटिंगचेच राजकारण तुम्ही आत्तापर्यंत करीत आला आहात. तसेच आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान आहे खुलं, काय होईल ते होईल, पण हा दिघे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं. तुमच्या अंगलट आलं की दिघे साहेब आठवतात. 22 वर्षात दिघे साहेब नाही आठवले ना. या लोकांनी सांगायला पाहिजे होतं. पहिल्या वर्षी ज्यावेळेला दिघे साहेब गेले ना साहेब, त्यावेळेला 6 महिने दिघे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं. तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले. ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली, तेव्हा हे सगळे जागे झाले. म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये. हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे. नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट कार्यक्रम करतो. आमच्या आईला तू कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे. तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील, कळलं की नाही. आणि तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे, ते सर्व माहिती आहे आम्हाला. तू आमच्यासारख्यांच्या नादी लागू नकोस. ज्या दिवशी बोलेल त्याची तुला पळता भुई पुढे होईल. आणि मी मागे पण सांगितलं, ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पळणारा असेल नरेश म्हस्के. हे त्यावेळेला पण बोललो होतो, आज पण मी परत बोलतो. तो कोणाचाच नाही, कळलं की नाही. तो कोणाचाच नाही. सांगायचं तेव्हा राजन विचारे भारत गॅरमध्ये सर्व्हिसला होता आणि तो होता कॅडबरीमध्ये, ग्लॅक्सोमध्ये, कळलं की नाही. अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे, एवढा खोटारडा माणूस आहे. तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे. तुम्ही हसू नका, खरंच आहे. लोकांना समजलं पाहिजे की या खोटारडा माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल. अरे एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का? नरेश म्हस्के घरात अख्ख्या 6 महापालिकेचा कारोबार करत होता. म्हणून सांगतोय मला बोलायला लावू नका. मी परत सांगतोय, खाल्लं तेवढं पचवा. हा, आमच्यासारख्याच्या मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत, कळलं की नाही. आणि तुम्ही काय बोलता हो? तुम्ही पिक्चर काढला धर्मवीर यांच्या नावाखाली. अहो साहेब, तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला? सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीटं काढून सर्व हे केलं होतं. तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च. मी स्वतः किती शो घेतलेले आहेत, प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच. तुम्ही काय सांगता एवढं हे केलं ते केलं. आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना. आम्ही बोलत नाही, अजूनही बोललेलं नाही. मला बोलायला लावू नका. अजूनही तुम्हाला सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून, जी आहे थोडी ती तेवढी ठेवून द्या. कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे या राजन विचारेंनी काढले आणि त्या पक्षाची अजूनही प्रामाणिक आहे.
तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही. धर्मवीरांचं नाम घेतात, धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे. लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांच्या ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं. आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात रेहान सिंग 12वीच्या ISC बोर्डात भारतात पहिला. 12वीच्या ISC बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील मानविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 97.75% गुण मिळाले आहेत. आपल्या यशाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की माझे आईवडील आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झालं आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. मला कविता आणि इतर गोष्टींवरही लिहायला आवडते. दिल्ली विद्यापीठातून कला शाखेच्या माध्यमातून अर्थशास्त्रातील पुढील शिक्षण घेऊन IAS व्हायचे आहे, असं रेहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. UPSCच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणं हे माझं स्वप्न आणि ध्येय असल्याचं तो म्हणाला. सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या श्रीमती रेवती श्रीनिवासन म्हणाल्या, आम्ही मुलांना फक्त अभ्यासक्रम शिकवत नाही तर त्यांची आकलन क्षमता वाढवून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवतो. पुस्तकाबाहेर शिक्षण देऊन त्यांची प्रकल्पता वाढवतो. हुशार विद्यार्थी आणि कमजोर विद्यार्थी असे वर्गीकरण न करता सर्वांना सरसकट सारख्या गुणवत्तेचं शिक्षण देतो. परीक्षांमध्येही काटेकोरपणे गुण देतो. त्यामुळेच बोर्डाच्या परीक्षेत त्यांना चांगले यश मिळते, असंही त्या यावेळी म्हणाल्या. I'm Rehan Singh. So I scored 99.75% in humanities stream. My subjects, I got 100 in English, I got 100 in political science and psychology, and a 99 in sociology. I would love to be in the Indian Foreign Service, UPSC examination. Honestly, I think for studies, it's more about the quality of study you achieve in a set period of time over the quantity of hours you put in. So honestly, for me, I'd wake up early in the morning, study well for 2-3 hours, and then I'd relax in the afternoon, probably study more in the evening, and then I'd go out to play or meet my friends. I'm sorry? I prefer playing cricket, mostly. Not at all. I studied on my own. It's my preferred. इस बार ISC ने अपनी ऑफिशियल मेरिट लिस्ट नहीं जारी की है, बट अनऑफिशियली उसके नंबर से पता चल गया है कि वो हमारे भारत में जो टॉपर्स हैं उसमें से एक है. तो हमने कभी भी उससे ये आशा नहीं की थी कि हमें टॉपर ही चाहिए, नंबर 1 ही आना चाहिए. हमें यही था कि वो अच्छे से पढ़ाई करे, खुशी रहे, स्ट्रेस नहीं ले, और इसके बाद वो अच्छे नंबर से पास हो जाए. और उसने उस पर अपने आप को खरा उतारा है, आज दिखा है. जो आया है उसका रिजल्ट उसके हिसाब से वो टॉपर्स में आ गया है, नेशनल टॉपर्स में आ गया है, जो हमें पता चला है, और हमें बहुत खुशी है इस बात. असं एक्सपेक्टेशन्स काही नाही ठेवलं होतं. मेहनत तर तो खूपच करतो आणि डे 1 पासून त्याचं म्हणजे कन्सिस्टंटली त्यांनी अभ्यास केला आहे. तर माहीत होतं की तो टॉप करणार, पण आमचं असं काय एक्सपेक्टेशन्स होते. आणि ॲज अ मदर आय हॅव ऑलवेज गिवन अ मॉरल सपोर्ट. म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन देअर. घरीच आहे मी, आणि त्याचे सगळे त्याचं डे टू डे वॉट एव्हर हिज नीड्स आय हॅव ऑलवेज टेकन केअर ऑफ. यशवर्धन पाटील. मी श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूलचा विद्यार्थी आहे आणि मला बोर्ड एक्झाम्समध्ये 99.4% मिळाले आहेत. मला 10वी बोर्ड एक्झाममध्ये 99.4% मिळाले आहेत. आणि मी अभ्यास करताना म्हणजे काही बॅकलॉग ठेवायचो नाही, रोज अभ्यास करत राहायचो. काही डाऊट्स असतील तर तेव्हाच्या तेव्हा टीचर्सकडनं क्लिअर करून घ्यायचो. I'm Kimaya Bawa and I'm from Srimati Sulochana Devi Singhania School. I've scored 99.8% in ICSE board, and I plan to do something related to science. And my hobbies are art, painting, dance. I also play table tennis and I enjoy it a lot.
अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाही. मकरंद अनासपुरे. गेल्या 5 वर्षापासून हवामानात मोठ्या प्रमाणावरती बदल होत असल्याने शेतकऱ्यांनी सुलतानी नाही तर अस्मानी संकटांचाही सामना करावा लागतो आहे. गेल्या 2 ते 3 वर्षात कोकणात आलेल्या मोठ्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र अशा अस्मानी संकटाने कोकणातील शेतकरी मोडून पडत नाहीत, ते पुन्हा उभे राहतात आणि जोमाने कामाला लागतात. त्यामुळे मला कोकणच्या शेतकऱ्यांचं कौतुक वाटतं, असं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे संपादक मकरंद अनासपुरे यांनी केलं. संस्कार संस्थेचे अध्यक्ष व आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने 1 ते 12 मे दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतीमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना मिळावीत आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांशी या निमित्ताने संवाद होतो, त्यांच्या समस्या जाणून घेता येतात. यासाठी मी गेली 12 वर्ष या महोत्सवाला भेट देत असल्याचं अनासपुरे यांनी म्हटलं. कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्यांना शहरात बाजारपेठ मिळावी यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली अनेक वर्ष भरवत आहेत. नाम फाउंडेशनची सुरुवात होती तेव्हा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत, अशी मागणी आमदार केळकर यांच्याकडे केली होती. यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे 15 स्टॉल लावले होते. 10 दिवसात 25 टन धान्याची विक्री झाल्याची आठवण अनासपुरे यांनी सांगितली. प्रत्येक मुलीचा कलर वेगळा आहे. आता आणि त्याला गाडी भाडं देऊन टाका, थोडंसं माझ्यावर नाही पडणार. काय तुम्ही 400-500 रुपयाचे देवधर सारखे. महोत्सव या ठिकाणी 1 तारखेपासून सुरू झाला, 12 तारखेपर्यंत आहे आणि एवढा उष्मा असून सुद्धा आंबा उत्पादक शेतकरी या ठाण्याच्या आंबा उत्सवाला, कारण ही एक प्रकार चळवळ आहे, त्याच्यामुळे इथला कोकणातला आमचा शेतकरी अतिशय खुश आहे. आणि काल तर गर्दीचा उच्चांक होता. 12 तारखेपर्यंत आहे. मी नागरिकांना आवाहन करेन की आपण अवश्य भेट द्या, या चळवळीला ताकद द्या, आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आणि आंबा महोत्सवाला या निमित्ताने आपण अवश्य व्हिजिट करा. गेल्या जवळपास 12 वर्षापासून मी या आंबा महोत्सवाशी जवळून परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझे मित्र माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने हा आंबा महोत्सव आणि कोकणमधल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांची योग्य बाजारपेठ शहरामध्ये मिळावी यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हा आंबा महोत्सव प्रतिवर्षी गेली कित्येक वर्ष हा चालू आहे. एका वर्षी मी असाही प्रयत्न केला होता की आमदार साहेबांना विनंती करून नाम फाउंडेशनची जेव्हा सुरुवात झाली होती त्या कालखंडात काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा इथे स्टॉल मिळावेत असा प्रयत्न केला होता आणि त्या वर्षी आमदार केळकर साहेबांनी सहाय्य करून इथे जवळपास 15 स्टॉल नाम फाउंडेशनसाठी पण उपलब्ध करून दिले होते. आणि मला आठवतं 10 दिवसामध्ये जवळपास 25 टन धान्य ठाण्यामध्ये विकलं गेलं होतं त्या वर्षी. शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी धडपडणाऱ्या खूप कमी मंडळींमध्ये आमदार संजय केळकरांचे नाव आहे. ते गेली कित्येक वर्ष या आंबा महोत्सवात पुढाकार घेतात आणि आपण सगळे बघतोय की ह्या आंब्याचा दर्जा एकतर ती रासायनिक पद्धतीनं पिकवलेली नाही आहेत, नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले आंब्याची फळं आहेत. दुसरं फळाच्या आकारावरनं आपल्याला त्याचा अंदाज येतो. दुसरं ग्राहकांना एक समाधान म्हणजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.